नागपुर के सेंट्रल प्रोविंशियल स्कूल में इस साल का एनुअल डे समारोह धूमधाम से मनाया गया। 2 दिवसीय कार्यक्रम बड़े हर्ष और उल्लास के साथ आयोजित हुआ, जिसमें विद्यार्थियों ने विभिन्न प्रकार की गतिविधियों में भाग लिया और अपनी प्रतिभा का प्रदर्शन किया। इस अवसर पर स्कूल में फैंसी ड्रेस प्रतियोगिता, साइंस आर्ट एंड क्राफ्ट प्रदर्शनी, ड्राइंग प्रतियोगिता का आयोजन किया गया, जबकि दूसरे दिन स्पोर्ट्स डे का आयोजन किया गया। कार्यक्रम के मुख्य अतिथि अर्जुन पुरस्कार और द्रोणाचार्य पुरस्कार से सम्मानित विजय मुनीश्वर, स्कूल के डायरेक्टर डॉक्टर निशांत नारनवरे, प्रमिला नारनवरे, जितेंद्र देशमुख प्रमुखता से उपस्थित थे। इसके साथ ही साइंस आर्ट एंड क्राफ्ट एग्जीबिशन का आयोजन किया गया, जहां छात्रों द्वारा मॉडल्स को प्रदर्शित किया गया। सर्वांगीण विकासाकरता, मानवाच्या सर्वांगीण विकासाकरता म्हणून जसं खाणं, झोपणं आणि बाकी ज्ञान प्राप्त करण्याकरता अभ्यास हा गरजेचा आहे, त्याचबरोबर शारीरिक व्यायाम हा सुद्धा अत्यंत आवश्यक आहे। आणि जर एखाद्या व्यक्तीला खऱ्या अर्थानं एकाग्रता आणि सामूहिकरित्या काम करण्याची प्रेरणा मिळत असेल तर ती मिळते खेळातनं। असं दुसरं कुठलंही साधन नाही ज्यामध्ये एकाग्रता एक चित्त होऊन कुठली व्यक्ती काम करू शकते किंवा सामूहिकता काय असतं याचं उत्तम प्रदर्शन किंवा दर्शन जे घडतं ते खेळांमधनं घडतं। Today we have annual sports meet where the students, parents, teachers will be participating, and apart from this we have legim, pyramids and karate. Overall, all parents, students and teachers are excited to make this event a great success. Thank you. शिक्षणासोबत स्पोर्ट्स म्हणजे एक फिजिकल ॲक्टिव्हिटी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, जेणेकरून त्याचा शारीरिक, मानसिक आणि आर्थिक विकास त्याच्यातूनच संभव आहे। तर ते अत्यंत आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी सगळ्यात शिस्तबद्ध आणि जरिया असेल तर तो स्पोर्ट्स आहे, कारण त्याच्यात एकाच प्रकारची प्रत्येक स्पोर्ट्सच्या प्रमाणे की एकाच प्रकारची स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी कंटिन्यू करत असल्यामुळे त्याची एक शारीरिक आणि मानसिक डेव्हलपमेंट खूप चांगली होते आणि तो एक देशाचा चांगला नागरिक म्हणून तयार होऊ शकतो। त्याच्यामुळे स्पोर्ट्स हे अनिवार्य आहे।